ओम ज्ञानांबराय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे स्वामीराया, तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा, मला एकदा तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे असे मला वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. दिसभर काम दे, पोटापुरता दाम दे. चिंता दूर करावया, ओठी तुझे नाम दे. कष्ट आणि चार दे, सोसायला जोर दे. खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे. ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे. श्रावणाच्या सेवेपरी थोडस इमान दे. तुकोबाची विना दे, ज्ञानी याची करुणा दे. मूर्त डोळा पायी माथा ठेवून या मरणा दे. मागो किती राहू दे, सारे एके ठाई शोभू दे. ब्रह्म चैतन्य गुरु मला जन्मोजन्मी लाभू दे. आणि तुमची सेवा करण्याचे मला हे परम भाग्य लाभू दे. आणि तुमच्या चरणी मला थोडीशी जागा असू दे. एवढेच भाग्य स्वामीराया मला तुम्ही द्या. मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामींची प्रार्थना ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. मित्रांनो, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो, पण अगरबत्ती नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि तुमच्या मनात काही अपेक्षा असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करा. मग मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण हो. आणि स्वामींना मी हे सांगेल की स्वामींचा हात तुमच्यावर कायम असो आणि प्रत्येक संकटात स्वामी तुमच्यासाठी धावून येऊ. एवढीच स्वामींचरणी प्रार्थना. प्रत्यक्षात जरी दिसत नाही ना, तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात. ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांची सावली आपल्यावर कायम अशी असते. ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरून जातात. म्हणून एकाने तरी देवाच्या भक्तीत असायला हवे. एवढेच मात्र खरे आहे. नाम घेतले की संकटे येणार नाहीत असं होत नाही. पैशांचा ढीग पडेल असंही होत नाही. मग काही लोक म्हणतात की देवाचे केल्याने काही तुला पैसे मिळतील का, काम केल्यानेच मिळतील. मित्रांनो, तसं काही नसतं. देवाच्या भक्तीने एक नवीन ऊर्जा आपल्या शरीरात मिळत असते आणि त्या ऊर्जेने आपल्याला काम करण्याची एक नवीन उमेद मिळते आणि त्या उमेदीने आपण काम करत असतो. परंतु पैशाने जे मिळणार नाही ना, ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने नक्कीच मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्यावा. बघा, तुमची सर्व कामे कशी मार्गी लागतात ते. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टेला नक्कीच किंमत आहे. आणि देव सुद्धा कष्टेला किंमत देत असतो. आणि देव बघत असतो की हा माणूस किती कष्ट करतोय आणि किती यातना सहन करतोय. त्यानुसार देव त्याला बरोबर बक्षीस देत असतो. मित्रांनो, प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. मग तुम्ही संयम ठेवला की तुम्हाला योग्य वेळेला योग्य फळ हे मिळतेच आणि ते मिळून राहते. देव तुम्हाला ते नक्कीच देणार. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं मित्रांनो तुमच्याकडून कधी संपणार नाही. एवढं देव तुम्हाला देतील. कारण कष्टाचं कधी संपत नसतं बरं काय, बरोबर ना? माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलण्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते. मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो, पण ती आपल्या जवळची माणसे पाहिजे. आणि आपलं मन हे थोडं हलकं करण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलून मन हलकं करू शकतो. अशी माणसं नक्कीच तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. मित्रांनो, जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचंय त्यावर विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य तुमचे काम स्वामी करून देतील. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना मित्रांनो, तेच तुमचा आता ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते ना,
तेच तुमचे गोडवे गातील, आणि जे निंदा करत होते ना तेच तुमची स्तुती आता करायला लागतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील, कारण स्वामी स्वामी भक्तीत असल्यावर स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच असतात. खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहत असतो बरं, त्याचा भाव पाहतो. ऐरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो ना, त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे, आणि याची खात्रीच असते. आता स्वामी आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगितली पाहिजे, आणि दिवसाकाठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून तुम्ही त्यांना नमस्कार करून अनन्य भावाने शरण गेले पाहिजे. दिवस आनंदात तुमचा नक्कीच जाईल, आणि तुमचे दुःख नक्कीच दूर होईल. बघा, एकदा अनुभव घेऊन मग तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव येईल, आणि ती ऊर्जा तुमच्या मनात आणि तुमच्या ध्यानात आली तर तुम्ही स्वामींची भक्ती कधीच सोडणार नाही. मित्रांनो, जो खरं भगवंतावर आपल्या जीवापलीकडे प्रेम करील त्याच्या मागे मागे परमात्मा नक्कीच जाईल. काळजी घ्यावी, पण काळजी करू नये. काळजी करण्यात काळाचा विचार आणि भगवंताचा विसर दोन्ही आहेत, एवढंच लक्षात ठेवा. काळजी करू नका, आपल्या आनंदात राहा आणि आनंदात जगा. जास्त करून लोकांनी आपल्या मनामध्ये जेवढे ठरवलेले असते ना, तेवढाच आनंद लोकांना मिळत असतो. म्हणून कधीही मोठे ध्येय ठेवा आणि मोठी गोष्टी ठरवा आणि मोठ्या गोष्टींचा विचार करा. कारण तुम्हाला जेवढ्याच गोष्टी मिळतात जेवढ्या तुमच्या मनामध्ये असतात. मग मनामध्ये तुम्ही मोठ्या गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच मोठ्या गोष्टी मिळत जातील, आणि तुम्हाला प्रत्येक सुख मिळेल. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना, आणि असा माणूस बनल्याने देवसुद्धा आपल्याला आपल्या कुशीत घेतो आणि म्हणतो, बाळा, तू खूप छान काम करतोयस, आणि असंच काम करत राहा आणि सर्वांशी प्रेमाने वागत राहा. आणि मग स्वामी आपल्याला त्यांची कृपा नक्कीच दाखवतात, आणि त्यांचे चमत्कार सुद्धा ते आपल्याला दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की विदूषक राजवाड्यात गेला ना की तो राजा होत नाही, तर राजवाडा सर्कशीमध्ये बदलतो. म्हणून प्रत्येका माणसामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. मग आता तुम्हाला ठरवायचंय त्यातून ते गुण घ्यायचे की नाही. म्हणून प्रत्येक माणसाचे चांगले वाईट गुण असतात, त्याप्रमाणे तो घडत असतो. मग आपण त्याच्या मार्गात जाऊन आपणही तसे होतो. म्हणून एक लक्षात घ्या, आपण त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण तो व्यक्ती कधी बदलत नसतो. आपणही जाऊ तर आपणही खुद्द बदलणार नाही, आपला स्वभाव तोच राहतो. मित्रांनो, दुःख करू नका. आपण गवसलेलं सर्व काही वेगवेगळ्या रूपात आपल्या सभोवती पुन्हा परतून येत असते, आणि ते आपल्यासाठीच बनलेले असते. म्हणून ते आपल्या मागे देत असते, आणि आपल्यासाठीच देवाने ते बनवलेले असते. म्हणून जास्त काही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, आणि भरपूर काही विचार करायची गरज नाही. सर्व काही देव आपल्याला देणार आहेत, फक्त थोडा संयम महत्त्वाचा आहे. जगातील कुठल्याही माणसाजवळ एवढी स्मरणशक्ती नाहीये की तो एक यशस्वी खोटं बोलणारा माणूस बनेल, कारण खोटं हे एक ना एक दिवस पकडलं जातं. म्हणून कधी खोटं बोलू नका. खोटं बोलल्याने तुमचे काम तर नक्कीच होईल, पण समोरच्याच्या मनातून तुम्ही कायमचे उतरून जाल, जर त्याला त्या गोष्टी माहीत पडल्या तर. मग एवढे लक्षात घ्या की कोणाला धोका देऊ नका आणि कोणाला फसवू नका. मग देव तुम्हालाही धोका देणार नाही आणि फसवणारही नाही, कारण तुम्ही जसे लोकांसोबत कराल तसेच देव तुमच्यासोबतही नक्कीच करेल. एवढीच खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे असे काहीतरी आहे जे तुम्हाला स्वतःसाठी शोधावे लागेल, आणि ते सत्य तुम्हाला स्वतःहून शोधावे लागेल. तुम्ही जर शोधायला गेलात तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल, आणि मग तुम्हाला जीवनाचं महत्त्व कळायला लागेल. आणि एकदा का जीवनाचं महत्त्व कळलं, मग माणूस अगदी ताठमानेने जीवनात जगत असतो, आणि अगदी चांगल्या लोकांसोबत राहत असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण ज्या प्रकारचं मानसिक खाद्य खातो ना, त्यावरून आपल्या सवयी, मनोभूमिका आणि आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं. म्हणून तुम्ही जे मानसिक खाद्य खाताय, मानसिक खाद्य म्हणजे तुम्ही जे लोकांकडून जी चर्चा करताय त्यातून काय बोध घेताय, आणि मानसिकरित्या तुम्हाला काय वाटतंय, यातून तुम्ही सर्व काही गोष्टी शिकल्या पाहिजे, आणि यातूनच तुमचं व्यक्तिमत्व हे घडत असतं. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्याच गोष्टी या आत्मसात केल्या पाहिजेत, आणि चांगल्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. काहींना अगरबत्तीमध्ये धूर दिसतो आणि सुगंध दिसत नाही. मग दुसऱ्याचा दृष्टिकोन तुमचे अस्तित्व ठरवत नाही, तुम्ही तुमचं अस्तित्व स्वतः ठरवत असतात.
तुम्हाला काय दिसतंय हे तुम्हालाच माहीत असतं आणि ते तुम्हीच ठरवत असता. म्हणून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला नक्कीच शिका आणि स्वतःचे निर्णय चुकले ना तरीही आपल्याला अनुभव नक्कीच येईल, पण आपल्याला पुढच्या वेळेस त्या अनुभवातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळेल आणि आपण परत तसे निर्णय घेणार नाहीत. एवढीच ख्याती आपल्याला त्यातून शिकायला मिळते. प्रगतशील विचारांच्या माणसांची संगत सोडू नका. तीच माणसे तुम्हाला प्रगतीचा योग्य मार्ग दाखवतील, कारण त्या माणसांमध्ये खूप जिद्द असते आणि काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये धमक असते आणि तेच लोक तुम्हाला कुठल्या तरी शिखरावर घेऊन जातात आणि मग तुमचे जीवन हे कायमचे बदलून जाते. आणि मग ते जीवन बदललेले पाहून तुम्ही त्या व्यक्तीस काहीतरी बोलायला लागतात. असे तुम्ही अजिबात करू नये. त्या व्यक्तीमुळे आपण इथे आलोय म्हणून त्याचं श्रेय त्याला नक्कीच दिलं पाहिजे. जे पाणी अतिशय शुद्ध असते ना त्यात मासे नसतात, एवढं लक्षात घ्या. गढूळ पाण्यातच मासे असतात, कारण त्यांना चांगल्या पाण्यात काहीच मिळत नाही खायला. मित्रांनो, चांगलं कार्य करणाऱ्याला टीकेला तोंड द्यावंच लागतं, लक्षात घ्या. कारण चांगलं काम आपण जर करत राहू तर मग लोक टीकाही करणारच, कारण लोक आता कलियुग चालू आहे आणि त्यात लोकांचे विचार हे खूप वेगवेगळे झाले आहेत. कोणाचे एक विचार, एक मत, एक चित नाहीये. एखाद्या ध्येयानं पूर्ण झपाटून गेल्यास ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती शारीरिक शक्ती, ऊर्जा आणि उत्साह आपल्याला प्राप्त होतो. मग तुम्ही मनापासून ते कार्य केले पाहिजे. जेवढे जास्त मनापासून आपण ते कार्य करू तेवढे जास्त आपण त्या कार्याजवळ जात जाऊ आणि आपल्या सर्व मनातील इच्छा या पूर्ण होत जातील. मित्रांनो, खऱ्या विचारांच्या लोकांना तुमचे पाय होडू देऊ नका आणि तुमचे पाय जर ते होडत असतील तर मग त्या लोकांपासून लांब राहायला शिका. कारण अशा विचारांच्या लोकांपासून आपण नक्कीच लांब राहिले पाहिजे. आणि असे चुकीचे विचार करणारी लोक नेहमी मनामध्ये चुकीचे विचार ठेवत असतात आणि त्यांची भावनाही तशीच असते. तुमच्यावर कुणी मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला शक्ती मिळते, तर तुम्ही कुणावर मनापासून प्रेम केल्याने तुम्हाला धैर्य मिळते, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपल्यावर कोण प्रेम करते आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळतंय एवढं नक्कीच लक्षात घ्या. समस्या जेव्हा केव्हा सामोरे येतात ना तेव्हा त्यांना तोंड देऊन सोडवण्याची क्षमता असते, तोच मनुष्य यशस्वी होत असतो. नाहीतर मग तुम्ही जर त्या संकटाला घाबरून पळून गेलात तर मग तुमच्यामध्ये काहीच धमक नसते आणि तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. एवढंच लक्षात आपण घेतलं पाहिजे. स्वतःच्या टीकाकारांच्या भूमिकेतून पाहणं ही विधायक गोष्ट आहे. विधायक पद्धतीनं स्वतःचे टीकाकार व्हा आणि आपापल्यातल्या कमतरतांपासून दूर पळू नका. त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना जर तुम्ही सुधारवलं तर तुम्ही भरपूर चांगले व्यक्ती बनाल आणि आयुष्यात तुम्ही मोठ्या शिखरावर जाल. मित्रांनो, कुणालाही बरे करण्यापूर्वी विचारावे की त्याला आजारी पाडणाऱ्या गोष्टी तो सोडण्यास तयार आहे का. मग तरच त्या बरे होण्याकरता आपण प्रयत्न करू शकतो. नाहीतर मग आपण त्या व्यक्तीला बरे करण्याला जायचे आणि त्याने परत तेच पदार्थ खायचे, मग त्याला काहीच गोष्टीला अर्थ राहत नाही आणि मग ती गोष्ट पुन्हा पुन्हा होत राहते. म्हणून एक लक्षात घ्या, ही गोष्ट तुमच्या जीवनातही तुम्ही आत्मसात करू शकता. म्हणून कोणाला काही सांगण्यापूर्वी 4 वेळेस विचार करा, मगच सांगा. गोंधळलेल्या मनस्थितीमुळे भीती वाढतच असते. पटकन कृती करायला लागा आणि निर्णायक व्हा, मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही काय करता की कारणं सांगत बसता आणि मग ते कार्य करत नाही आणि मग ते कार्य आज, उद्या, परवा, 6 महिने, 1 वर्ष असं लांबत जातं आणि मग ते कार्य आपण करतच नाही. म्हणून विचार करणं सोडून द्या. जे होईल ते बघितलं जाईल. फक्त तुम्ही मनात ठरवलेलं कार्य पूर्ण करा. बघा, तुम्हाला अगदी मन भरून येईल आणि तुम्ही कार्य पूर्ण केल्याची पावती तुमच्या मनात तुम्हाला ते मिळेल आणि मग तुम्ही चांगलं कार्य करण्यासाठी अति उत्साही व्हाल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. मित्रांनो, गाडीचे सर्वात खराब चाक जे असतं ना ते सर्वात जास्त आवाज करते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या आयुष्यातही अशी लोक असतील जी खूप आवाज करत असतील आणि खूप बडबड करत असतील. मग त्यांच्यापासून तुम्हाला कसं अंतर ठेवायचे हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जे मोलाची भर घालतात ना त्यांनाच आपल्या आयुष्यात स्थान द्या, कारण ते आपल्या आयुष्यात काहीतरी मोल देत आहेत आणि आपल्याकडून त्यांना काही स्वार्थ नाही. अशा लोकांना तुम्ही मनापासून जपले पाहिजे आणि माणुसकी ही जिवंत ठेवली पाहिजे. कुणी आपल्या अंगणात काटे टाकत असेल तर आपण त्यांच्या अंगणात फुले टाकावी. एवढे आपण चांगले राहावे. नक्कीच त्या माणसाला लाज वाटेल आणि तो नक्की सुधरेल, कारण
आपण जर त्यांच्या अंगणात फुले टाकली तर मग त्याला वाटेल की मी काटे टाकले तरी या माणसाने फुले टाकली. हा माणूस किती नम्र स्वभावाचा आहे आणि किती छान स्वभावाचा आहे. मित्रांनो, वाईट व्हा पण किमान लबाड, फसवणूक करणारा आणि बनू नका. कारण लबाड आणि फसवणूक करणारा जो असतो तो कधीच सुधरत नसतो. तो कधी ना कधी तुम्हाला परत फसवेल आणि मग तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकून जाल. मित्रांनो, एका वृक्षाला कापण्यासाठी तुम्ही मला 6 तास वेळ दिलात ना, तर पहिले 4 तास मी कुऱ्हाडीची धार लावण्यात घालवेन. कारण 4 तास जर कुऱ्हाडीला धार लावली तर 2 तासात ते झाड आपण कापून मोकळे होऊ. मग तुम्ही अशीच आयुष्याची ही प्लॅनिंग केली पाहिजे आणि अशीच तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. चांगले निर्णय घ्याल तर लवकर तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही सर्व गोष्टी आत्मसात करू शकता आणि तुमच्यामध्ये ती एक नवीन ऊर्जा तयार होईल. मित्रांनो, अत्यंत यशस्वी असलेल्या लोकांचं आयुष्य एखाद्या ध्येयाशी कसं एकरूप झालेलं असतं याचं निरीक्षण करा आणि ते लोक कसं त्यासाठी झटत असतात आणि त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आणि त्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी असतात पण त्या ध्येयाकडे ते पूर्ण 1% बघत असतात आणि त्यांच्या मागे जात असतात. मग अशा लोकांकडून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. जीवन म्हणजे गर्दीतून बाहेर उभे राहणे आणि गर्दीतून बाहेर उभे जर आपण राहिलो तर मग आपल्याला काहीतरी नवीन करण्यात येईल आणि आपण आपल्या मनासारखं करू शकू. तुम्ही जर गर्दीप्रमाणे करत राहिलात तर मग तुम्ही नक्कीच त्या जाळ्यात फसून जाल आणि तुमचं जीवन हे संपून जाईल आणि तुम्हाला आठवेल की मी जीवन तर जगलोच नाही. मित्रांनो, लोकांना आत्मिक बळ द्या म्हणजे त्यांचं सच्च प्रेम तुम्हाला मिळेल आणि तुम्हीही मनापासून जर त्यांच्याशी चांगले बोललात तर त्यांचंही प्रेम तुम्हाला नक्कीच मिळेल. आता जे योग्य आहे ते नेहमीच लोकप्रिय नसते आणि जे लोकप्रिय असते ते नेहमीच योग्य नसते. एवढंच लक्षात घ्या. तुम्हाला जीवनाचा अर्थ हा हळूहळू कळायला लागेल. आपल्यावर छुपे हल्ले आणि वार होतीलच हे गृहीत धरून चला. तुम्ही मोठे होत असल्याचा तो पुरावाच आहे. कारण आपण जेवढे मोठे होतो आणि लवकर मोठे होतो तर लोकच तेवढेच जळत जातात आणि मग त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. मग त्या अशा गोष्टी करायला घेतात की समोरच्याला त्याबद्दल त्रास झाला पाहिजे आणि समोरच्याला त्रास झाला तर तो तुम्हालाही त्रास करणार. एवढं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, क्षमता आपल्या हातात नसते, त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही. पण आपल्याजवळ जी काही क्षमता आहे तिचा वापर कसा करायचा हे मात्र आपण बदलू शकतो आणि त्या क्षमतेचा वापर करून आपण कोणत्याही गोष्टी या पॉसिबल बनवू शकतो. आणि त्या गोष्टी अगर आपण पॉसिबल बनवल्या आणि चांगल्या बनवल्या तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या आयुष्यात मदत करतील आणि त्या गोष्टी भरपूर काही चांगला तुम्हाला रिझल्ट देऊन जातील. मित्रांनो, पिंजऱ्यात जन्मलेल्या पक्ष्यांना उडणे हा एक आजार वाटतो आणि ते उडतच नाही. तसेच आपण एका घरट्यात कोपर्यंत राहायचं, आपण उडायचं नाही का? मग तुम्ही नक्कीच उडलं पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी शोधल्या पाहिजे आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही एकाग्र झाले पाहिजे. एवढंच आहे. तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार नाही ना असं पटवून देऊ पाहणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायला शिका आणि अशी लोक तुम्हाला कायम डिमोटिवेट करत असतील आणि त्या लोकांचं हे कामच आहे की तुम्हाला डिमोटिवेट करणं. मित्रांनो, चांगल्या गोष्टी आपण करत असू तर कुणीही मार्गात आलं तर त्याला साईडला करून तुम्ही आपला मार्ग निवडायचा आणि तिथून चालत राहायचं. एवढंच आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. तुलना ही प्रेरणा नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. आणि तुलना म्हणजे प्रेरणा कशी काय ठरू शकते. तुम्ही जर एखाद्याची तुलना करत आहात, त्या व्यक्तीला 10%, 11%, 91% पडले असे तुम्ही म्हणत असाल आणि तुमच्या मुलाला 70% पडले असतील तर त्याचा बुद्धीचा विकास तेवढाच झालाय एवढंच मात्र आहे. नाहीतर मग काही आईवडील असे असतात की त्या मुलाला खूप काही शिक्षा देतात आणि भली मोठी शिक्षा देऊन त्याला परत ती जास्त मार्क आणायला डिप्रेशनमध्ये पाठवतात आणि मग तो मुलगा काही ना काहीतरी करून घेतो. मग तेवढंच आपलं मुलांवरचं शिक्षणही खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्याचा टीव्ही त्याच्या बुकशेल्फपेक्षा मोठा आहे ना अशा व्यक्तींशी कधी वाद घालू नका. कारण असे व्यक्ती तुम्हाला भरपूर काही वेळेस भांडतील आणि म्हणतील मी काही केलं नाही आणि माझ्याकडे तुम्ही येऊ नका. मित्रांनो, बुद्धिमान योद्धा युद्ध टाळत असतो एवढंच लक्षात घ्या. कारण तो एका चांगल्या वेळेची वेळ पाहत असतो आणि त्या वेळेला असतो त्या राजावर आक्रमण करत असतो आणि ती वेळ खूप चांगली असल्यामुळे तो नक्कीच एकही वेळ वाया घालवत नाही आणि चांगल्या पद्धतीने तो आपली सेवा करत असतो. मित्रांनो, लोक एखादी गोष्ट अशक्य आहे असं तुम्हाला सांगत असतात पण ते स्वतः सहसा अपयशी असतात
आणि यशसिद्धीच्या बाबतीत सामान्य ठरलेले असतात आणि म्हणूनच ते आपल्याला तसेच डिमोटिवेट करत असतात. पण आपण फक्त एकच नामावर लक्ष ठेवावे आणि ते नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या नामावर विश्वास ठेवा. तुमची सर्व कामे ही मार्गी लागतील आणि तुम्हालाही न मिळणारे यश हे तुमच्या पायात लोटांगण घालेल. एवढंच मात्र खरं आहे. मित्रांनो, दोन सशांचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तींच्या हाती एकही ससा लागत नसतो. आपण कधीही आपल्या आयुष्यात आपले दोन ध्येय कधीच ठेवू नये. एकच ध्येय ठेवावे आणि त्याच्या मागे लगातार पाठलाग त्याचा आपण करावा. नक्कीच ते यश आपल्याला नक्कीच मिळेल. पण एकाच वेळेस जर तुम्ही दोन गोष्टी करत असला तर तुमचं ध्येय हे परफेक्ट नसतं आणि मग तुमच्या आयुष्यात दोन तर्फी मार्ग तयार होतात आणि तुम्हाला असं वाटतं की दोन्ही मार्ग आपण मिळवू शकतो. पण तुम्ही दोन्ही ससे हे पकडायला जाता पण तुम्हाला एकही ससा घावत नाही आणि मग तसंच होतं. नक्की लक्षात घ्या, एका ध्येयामागं तुम्ही नक्कीच धावा. नक्कीच ते तुमच्या हातात येईल आणि तुम्हाला यश मिळवून देईल. मित्रांनो, आनंद मिळवण्यासाठीच जीवन आहे आणि तोच आनंद जर तुम्ही मारून जगत असाल तर मग तुमच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा आणि तो आनंद जगत असताना तुम्ही जीवनाचा सुद्धा आनंद घ्या आणि आनंद घेऊन जगा. नेहमीच नाराज राहून काहीच फायदा नसतो. धीर धरा. सर्व गोष्टी सोप्या होण्याआधी अवघडच असतात आणि मग नंतर त्या अगदी सोप्या होऊन जातात. जसजसा तुम्हाला अनुभव येतो आणि जीवनाकडून तुम्हाला शिकायला मिळतं तसतसं तुमचा अनुभव वाढत जातो आणि तुम्हाला गोष्टी ह्या सोप्या वाटू लागतात. दगड सुद्धा घडतात या देशात वेगवेगळ्या आकारात, पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात अनेक थोर येऊन सांगून गेले, माणूस व्हा, माणूस व्हा, रे माणूस व्हा. पण इथल्या लोकांनी त्यांचे सुद्धा दगड करून ठेवले आणि ते कधीच माणूस झाले नाही आणि माणुसकी त्यांनी जिवंत केले नाही. आपण सर्वांना बोलू शकत नाही, पण काही माणसे असे आहेत त्यांच्या अंगात अजिबात माणुसकी उरली नाहीये. जगातील सर्वात मोठे शिक्षण म्हणजे दिग्गजांचा त्यांचं काम करताना पाहणं आणि त्यांचं काम अगदी सुलक्षणीय असतं आणि त्याच्यामधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. म्हणून जे आपल्या कामात दिग्गज असतात ना, त्यांच्याकडूनच तुम्ही नक्की शिका. ते तुम्हाला भरपूर काही शिकवतील. तुम्ही चालत असलेला मार्ग जर खडतर नसेल ना, तर समजा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी वाटेवर चालत आहात आणि त्याने पुढचे काटे हे मिटवून टाकलेले आहेत आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे जात आहात. मग असा मार्ग चुकीचा ठरू शकतो. तुम्ही नेहमीच खडतर मार्ग निवडा. त्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक अडथळे येतील, पण तुमचं यश हे निश्चित होऊन जाईल. मित्रांनो, तुमच्या मुलांचे जीवन सोपे करून त्यांना अपंग बनवू नका. थोडे त्यांचे जीवन थोडे कठीण करा आणि त्यांना थोडी हालचाल करू द्या आणि शरीराचे व्यायाम करू द्या. नाहीतर तुम्ही त्यांना अपंग म्हणून टाकाल आणि ते डोक्यातूनही अपंग होतील आणि शरीरानेही अपंग होतील. मग ते काहीही करू शकणार नाही आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना तुम्ही सर्व गोष्टी पुरवू नका. काही गोष्टींचा त्यांच्याकडे साठा नसणे हे पण गरजेचे आहे आणि काही गोष्टी त्यांच्याकडे नसणे हे पण गरजेचे तेवढंच आहे. मित्रांनो, ते जे सोडून जातात ना, ते अनुभव आणि सोडून जातात आपल्यासाठी. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की काही लोक आपल्याला भरपूर काही जीवनात शिकून जातात आणि ते सोडून जातात तेव्हा आपल्याला अनुभव येतात की ही व्यक्ती कशी होती. मग आपण त्यांना नक्कीच ओळखतो आणि त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकून घेतो. कारण ते व्यक्ती आपल्याला असे काही सांगून जातात की आपण सर्व काही आपल्या बिना तुमचं काही होणार नाही. पण तसं काही नसतं आणि त्या व्यक्तींकडून आपण भरपूर काही आशा ठेवून बसतो आणि ते व्यक्ती आपल्या आशा तोडत असतात. मग आपल्याला भरपूर पस्तावा येतो आणि आपल्यावर स्वतःवरच राग यायला लागतो. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती एखादं काम चांगलं करत असेल ना, तर मी सांगेन ते काम त्याला करू द्या. त्या व्यक्तीला एक संधी द्या. नक्कीच तो तुमच्या संधीचं सोनं करेल आणि त्या कामामध्ये यशस्वी होऊन दाखवेल. एक गोष्ट मनात पक्की रुजवा, रस्त्यात वळण आलं तर न डगमगता ते पार करा आणि मुळे मग तुम्हाला चांगला मार्ग नक्कीच घावेल. श्रेय लाटू नका, वाटा आणि श्रेय वाटले तर ते अजून मोठे होत जाते. जो स्वतःच्या बचावात सहभागी होण्याची इच्छुक नाही ना, अशा व्यक्तीला तुम्ही वाचू शकत नाही. कारण तो स्वतःच वाईट मार्गावर जात आहे आणि त्यालाच चांगल्या मार्गावर येण्यासाठी तो प्रवृत्त नाही, म्हणून त्याला आपण थांबवू शकत नाही. मित्रांनो, भय कुठल्याही प्रकारचे असो, तो एक मानसिक रोग आहे. लक्षात घ्या. मग तो मानसिक रोग दूर करण्यासाठी आपल्याला त्या भयापासून वाचवावं लागेल आणि आपल्याला ते पाहून भयभीत होऊन नाही द्यायला लागेल आणि मग तुम्ही अगदी धैर्यवान बनाल तर मग तुम्ही कशालाच भिणार नाहीत.
मग तुम्हाला त्याहून वाचण्याची काही गरज नाही. प्रत्येक अपयशातून काहीतरी धडा घ्या आणि नवीन काहीतरी शिका. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि ती प्रेरणा मिळाली मग तुम्ही खूप काही भरपूर करू शकता. छुपा हल्ला करणारे लोक मानसिकदृष्ट्या कमजोर असतात याची आठवण स्वतःला करून द्या. भव्य बना, अशा लोकांची कीव करा आणि त्यांना तुमच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नका. कारण अशी लोक खूप छुपारुस्तम असतात आणि याच्यामुळे तुमच्या आयुष्यात भरपूर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमच्या आयुष्यात भरपूर मोठ्या अडचणी निर्माण ते नक्कीच करू शकतात. म्हणून अशा माणसांना तुमच्या आयुष्यात अजिबात जागा देऊ नका. मित्रांनो, दिखावा करणे ही मूर्खाची गौरवाची कल्पना आहे. कारण जो दिखावा करतो त्याच्या मागे काहीच नसते. तो बघतो, शो दाखवत असतो आणि त्याला असे वाटत असते की मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि मी सर्वच गुण संपन्न आहे. पण तसे काही नसते. सर्वांना माहीत असते की या माणसाकडे काहीच नाही, हा फक्त दाखवत आहे. काय आणि कसं करायचं हे तुमच्या मागे लागून कुणीही तुम्हाला सांगणार नाही. ते तुम्हाला स्वतःलाच करायला लागेल आणि कसं करायचं हेही तुम्हाला ठरवायला लागेल. मग तुम्ही तुमच्या ध्येयासाठी किती तडफडत आहात आणि किती कार्य करत आहात हे तुमच्या हातात आहे. तुमची संगत कशी आहे ना यावरून तुमचं मूल्यमापन केलं जातं. कारण संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. आपण कितीही म्हणलो की नाही होत, मी त्या मार्गाला जात नाही, पण तरीही तुम्ही त्या मार्गाला जाता आणि मग स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेता. तुमच्या कामामध्ये उत्साह जेवढा गुंतवाल ना त्याचं प्रमाणात परिणाम तुम्हाला मिळतील आणि मग तुम्हाला अधिकाधिक उत्साह मिळेल आणि तुमची कामं लवकर व्हायला लागतील. आपण आपल्या मेंदू वापरायचा तो विचार करण्यासाठी आणि सर्वसामान्य माहिती साठवण्याचं गोदाम म्हणून नव्हे, पण आपण विचार करण्यासाठी मेंदू वापरायला हवा आणि तो विचार करून आपण त्यात गोष्टी सफल व्हायला हव्यात. एवढंच मात्र खरं आहे. जो मित्र थोडासा गैरसमजानंतर शत्रू बनतो ना तो मुळात शत्रूच असतो. तो फक्त मैत्रीचं नाटक करत असतो, एवढं लक्षात घ्या आणि त्याला लवकरात लवकर तुमच्यापासून दूर करायला शिका, नाहीतर तो तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतो. मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया समोरच्यानंच घालायला हवा. अशा विचारानं वागलात तर तुम्हाला फारसे मित्र मिळणार नाहीत आणि असे मित्र भरपूर काही तुमच्यापासून दूर होऊन जातील आणि मग तुम्हाला कोणतेच मित्र राहणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे टेन्शन उरणार नाही. कारण मित्रामुळेच भरपूर काही आपण टेन्शन घेत असतो. मित्रांनो, ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचे भान असते आणि भान म्हणजे आपण कधी काय करू नये याचे ज्ञान असते. एवढंच जर तुम्ही आयुष्याकडून शिकले तर तुम्ही एक श्रेष्ठ नागरिक म्हणून नक्कीच या जीवनात बाळगला आहात आणि तुम्ही सर्व काही बघितले आहे. मित्रांनो, विचारवंतावर लेखकावर कोणतीही बंधन आली की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते आणि मग सगळे विचार मेल्यावर माणुसकी संपून जाईल आणि लोकांमध्ये अजिबात माणुसकी उरणार नाही. मित्रांनो, नशिबाला दोष देणं बंद करा. त्यानं तुम्हाला आपली इस्पितळं कधीच साध्य करता येणार नाहीत, एवढं लक्षात घ्या. आणि तुमचे जे ध्येय आहे ते कधीच साध्य तुम्हाला करता येणार नाही, कारण ते तुमच्या पाठीमागे राहून जातील आणि मग सर्वजण पुढे निघून जातील. विषय तिथेच सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं सुरू होतं. कारण आपण जेवढा स्वतःला त्रास करू तेवढंच आपण त्या गोष्टीमध्ये फसत जाऊ आणि मग त्यातून आपल्याला काहीच साध्य होणार नाही. एवढंच लक्षात आपण घेतलं पाहिजे. मित्रांनो, वाईट संगतीत राहण्यापेक्षा ना एकटे राहणे खूप चांगले आहे. कारण वाईट संगत आपल्या अंगाला कधीही लागू शकते. आपण कितीही काही बोलले तरी ते आपल्याला लागतेच आणि म्हणून लक्षात घ्या की वाईट संगतीत कधीच राहू नका. नेहमी चांगल्यांच्या संगतीत राहा आणि चांगल्या विचारांच्या लोकांच्या संगतीत तुम्ही राहायला शिकले पाहिजे. जीवनाच्या वाटेवरी अनेक वळणे येतात. प्रत्येक वळणागणित नवीन अनुभव येत राहतात आणि कधी सुखद येतात तर कधी कधी संकटे येतात आणि प्रत्येक प्रमाणात जीवनाचा नवीन नवीन धडा देऊन जातात. मित्रांनो, जीवनाची वाट असते कधी सुखदा तर कधी खूप खडतड, पण प्रवासात या कधी खचून जायचे नसते. ठेच लागली तरी जरी उठून नव्याने पुन्हा चालत राहायचे असते. जीवनाच्या वाटेवर चालताना मागे वळून पाहायचे नसते. प्रामाणिकपणे कर्म करून पुढे पुढे जायचे असते. आठवणींच्या पाऊल खुणा सोडून जायच्या असतात आणि अनुभवांची शिदोर घेऊन प्रवास चालू ठेवायचा असतो. आणि अशा प्रवासात तुम्हाला भरपूर लोक मिळतील, त्यांच्याकडून तुम्ही भरपूर काही शिकून गेले पाहिजेत आणि तुमच्या आयुष्यात त्याचं आत्मसमर्पण तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आई वडील म्हणजे
पुन्हा नव्याने विद्यार्थी दशेत येणं, एवढं लक्षात घ्या. आणि आपण आईवडिलांसाठी कायम हे छोटे बालकच राहू आणि विद्यार्थीच राहू, एवढंच. आणि ते आपले गुरु राहतीलच. ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारा. आणि मग ती गोष्टमध्ये तुम्ही नक्कीच ती घेऊ शकता आणि ती ठेवू शकता. हे दोन ऑप्शन तुमच्याकडे असतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे भय लोकांना जीवनात हवं आणि ते मिळवण्यापासून वंचित ठेवतं, एवढं लक्षात घ्या. म्हणून भयापासून तुम्ही कधीच पळून जाऊ नका. त्याचा सामना अगदी चांगल्या प्रकारे करा, म्हणजे तुम्हाला कुठेच भिवू वाटणार नाही. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अनुकूल नसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संबंध ठेवण्यास तुम्ही बाधिल नाही, एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, अपयशी लोकांकडे सल्ला मागणं म्हणजे कर्करोगावर इलाज करण्यासाठी एखाद्या हकीम वा वैद्यूला पाचारण करण्यासारखं आहे. आणि मग ते तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी आणि योग्य सल्ला घेऊनच तुम्ही ते केले पाहिजे. चांगले दिसण्यासाठी चांगले कपडे पाहिजेत असं नाही. तुमचं मन जर चांगलं असलं तर तुम्हाला नक्कीच देव भेटेल आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलं काहीतरी होऊन जाईल, एवढंच खरं असतं. पात्रता नसताना या देशात फक्त एकच गोष्ट मिळते, ती म्हणजे मंत्रीपद आणि सत्ता. आणि एकदा का सत्तेमध्ये आल्यावर मंत्री इकडं 5 वर्ष फिरत सुद्धा नाही आणि लोकांना ते खूप डिमोटिवेट करत आहेत. मित्रांनो, समाधान हे प्रयत्नात असते आणि प्राप्तीमध्ये नसते. पूर्ण प्रयत्न म्हणजे विजय असतो आणि पूर्ण विजय असतो. आणि मग तो सुद्धा त्या छोट्या बालकाकडे बघून म्हणत असतो की तुम्ही तुमच्या जीवनात काही करू शकले नाही तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण कधी सोडू नका. कारण भगवंत आहे तर सर्व आहे, एवढंच मात्र आपण म्हणू शकतो. मित्रांनो, जेव्हा आपला विजय होतो ना, तेव्हा आपण देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. देवाचे धन्यवाद द्या आणि देवाला चांगले काहीतरी म्हणा. मित्रांनो, व्यक्तीची हत्या होऊ शकते, त्याच्या उद्दांत कल्पनेची नाही. आणि त्याच्यामध्ये जी शक्ती आहे त्याची कधीच होऊ शकत नाही. आता 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 उशीर झालाय असं नकारात्मक विचार करण्याची मनाला परवानगी दिलीत तर उशीर होतच असतो आणि मग तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडत नाही. आणि तुम्हाला उशीर होऊन होऊन तुम्ही तसंच बोलत असता, म्हणून तुमच्याविषयी देव तशाच भावना ठेवत असतो. आणि मग तशा भावना ठेवल्यामुळे तुम्हालाही अपयश प्राप्त होत असते. आणि मग तुम्हाला जर अपयश प्राप्त झालं तर मग सर्व काही गोष्टी तुम्ही सोडून दिल्या पाहिजे आणि एकच गोष्ट मनात धरली पाहिजे, ती म्हणजे तुमचं ध्येय. मित्रांनो, तुम्हाला संदेश आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण कराल आणि नवीन ऊर्जा निर्माण केली तर तुम्हाला अतिउत्साही वाटेल. आपल्याला विजयोत्सव साजरा करायला भरपूर वाव आहे, पण जिंकण्यासाठी अवधी मात्र थोडा राहिलेला आहे. सूर्यास्त कधी होईल ते सांगता यायचं नाही. म्हणून लवकरात लवकर तुमचे कार्य पूर्ण तुम्ही केले पाहिजे. उशीर असा कधी झालेला नसतो. तुम्हाला जे करायचे आहे त्याचा प्रारंभ तुम्ही कधीच करू शकता, पण जीवनाची सार्थकता आणि अर्थपूर्णता साधत अभिमानास्पद कामगिरी तुम्हाला जर करायची असेल तर आत्ताच पाहिले पाऊल उचला आणि तिची सुरुवात करा. ज्यांना संगीताचे स्वर ऐकूच येत नाही त्यांना नृत्य करणारे ठार वेडे वाटतात आणि मग त्यांना ते नकोसे वाटतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, लाभलेल्या या सुंदर, चमकदार आणि तेजस्वी असे आयुष्याचा शेवट जास्तीत जास्त लवकर कसा करता येईल, मग एखादं रिव्हॉल्वर डोक्याशी धरावं आणि करावा या जीवघेण्या जीवनाचा शेवट. पण नको मग पंख्याला दोरी लावून गळफास जर लावून घेतला तर नको मरणाची ही पद्धत. असंच आपण खूपच जुनी झाली आहे. मग हाताची नस जर आपण तसं करून घेतलं तर मग जीवनात गमावलेला अर्थ मृत्यू शोधण्याची वेळ तिच्यावर येऊन ठेपली होती. अनेकदा एकटेपणात तुटलेलं पण काय करावं हे तिला अगदी कळेनासं झालं होतं. प्रत्येक दिवस तिला अगदी रिकामा रिकामा वाटत होता. मनाला विलक्षण थकवा व कंटाळा यायचा. दुःख सतत इतकं वाटत राहायचं की त्यापेक्षा मरणं बरं असं वाटायचं. खिडकीजवळ उभं राहून खालची रहदारी आणि वाहनांचा खोलदोल पाहत जरी ती उभी असली तरी ती आपल्या विचारात अक्षरशः बुडून गेली होती. तिच्या डोक्यात विचारांचे अक्षरशः काहूर उठले होते. मनाचा पार गोंधळ उडाला होता. खरं तर तिला आता कोणतंच भविष्य उरलं नव्हतं. एकूणच ती विलक्षण व्यतीत नैराश्यग्रस्त झाली होती. वस्तुतः अगदी शून्यातून मंदीच्या त्या महालाटेतून तिनं आपल्या कंपनीचं यशस्वी असं नेतृत्व केलं होतं आणि कंपनीला मोठ्या कष्टाने बाहेर काढलं होतं. नुसतं बाहेरचं काढलं असे नाही तर पार अगदी वैभवच्या शिखरापर्यंत नेलं होतं. जवळजवळ प्रत्येक समस्येवर तिच्याकडे उत्तर असायचं.
पण आता सारं चित्र पालटलं होतं. पूर्वीचा तिचा तो दबदबा, तिची हुकूमत, तिचा प्रभाव थेंबर देखील शिल्लक राहिला नव्हता. इतकेच नव्हे तर अलीकडच्या काळात अनेक मानहानीच्या प्रसंगांना तिला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रतिकूल जीवघेण्या स्थितीगतीला प्रतिसाद कसा द्यावा हेच तिला अगदी कळेनासं झालं. मग वयाच्या तिशीतच तिची ही अशी दारुण अवस्था झाली होती. अशा जगण्यापेक्षा मरणं बरे असं तिला तीव्रतेने वाटू लागलं. मग अगदी वर्षापूर्वी कॉर्पोरेट जगातील पर्यावरण खूपच लोभस, संवादनीय आणि कमालीचे आशादायी होते. त्यावेळी तिच्या प्रत्येक कृतीची उत्कृती सर्वांकडून दखल घेतली जायची. आजूबाजूचे कर्मचारी, अधिकारी आणि अगदी CEO तिच्या शब्दांची, कृती उत्किचीची दखल घेत तिचा विलक्षण आदर करायचे. पण सध्याच्या संचालक मंडळींनी क्षणभर तिच्या मनात आलं की तिला झोपेच्या गोळ्यांची बाटली घशाखाली अगदी रीती करून टाकावी. इतक्यात तिचं लक्ष टेबलवरच्या एका पत्रिकेकडे गेलं. तिच्या आईने तिच्यासाठी मुद्दामच एक व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराची पत्रिका पाठवली होती. क्षणभर तिला हसू आलं. पूर्वी अशा विकास शिबिरांची ती अक्षरशः टिंगल करायची. त्यावेळी तिला वाटायचं की प्रत्येक व्यक्तीच्या आतच ऊर्जेचं मोठं भंडार असताना बाहेरचा एखादा तथाकथित गुरु वा मार्गदर्शन शोधणं हा निव्वळ मूर्खपणाच आहे. मग सहजपणे तिने त्या व्यक्ती विकास शिबिराची पत्रिका हातात घेतली. काय करावं? शिबिराला जावं की आहे ते आयुष्य संपून टाकावं? आता यापैकी एकाची निवड तिला करावीच लागणार होती. मित्रांनो, मग ती निवड करताना तिनं ठरवलं पाहिजे की तिच्या आयुष्यात तिने काय केलं पाहिजे. मित्रांनो, असामान्य प्रतिभेशीलकडे नेणारी दिनप्रणाली असते. नैराश्य, जीवघेणे एकटेपण आणि तुलनेपण यात स्वतःला अडकून टाकू नका. ते एकटेपणाच्या पलीकडे जा आणि अंतर्यामीच्या प्रेरणा व आदर्श यासह अस्तित्वाच्या गुणात्मक परिणामांची दिशेने सातत्याने प्रवासमग्न राहा. तुमच्या आत साचलेल्या चैतन्याला, ऊर्जेला मुक्त करीत तुमच्या तीव्रतम इच्छा, आकांक्षांना पूर्ण रूप देत स्वतःमधले स्वप्नातले जग तुम्ही सहज प्राप्त करू शकता. मुख्य म्हणजे ते सारे तुमच्या आवाक्यात आहे आणि हे कधीच विसरू नका. मित्रांनो, तो कमालीचा उत्कृष्ट आणि प्रभावी वक्ता होता. तासभर तुम्ही जर त्याचे बोलणे प्रत्यक्ष ऐकले तर एक प्रकारची तृप्ती आणि वैभवशाली जीवन जगण्याची उत्सुकता तुम्हाला वाटायला लागेल. आणि श्रोते अगदी बौद्धिक आणि संवेदनीय तारांच्या संगमात न्यावून जात आणि तो अगदी सहजपणे लोकांना वाहरून आपल्या कब्जात घेत असे. आणि त्यांच्या शब्दातले व तत्वातले प्रभुत्व वाखाण्या जागेच होते. त्याचे डोळे सर्व पाहणारे, सर्वभर फिरणारे आणि बोलता बोलता मधूनच झाकून घेऊन निवांत होणारे होते. आणि विशेष म्हणजे वक्तृत्वाचा कसलाही भाव त्याच्याकडे नव्हता आणि स्वाधिकार म्हणून जागूनही आक्रमक न होणारे भाषण श्रोत्यांच्या अगदी खिळून ठेवत होते. एकूणच त्याचे नितळ प्रसन्न असे व्यक्तिमत्व 80च्या जवळ होते. असे असूनही त्याच्या वयाची वा त्याच्या उद्धत्वाची कोणतीही जाणीव श्रोत्यांना होत नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जगतात कॉर्पोरेट जीवनशैलीच्या नेतृत्वाचा अनुभव त्याच्यापाशी होता आणि गाठीत असलेला प्रत्यक्ष अनुभव, व्यासंग, अचूक निरीक्षण शक्ती आणि त्यातील तरल संवेदना व प्रज्ञा असल्यामुळे त्यांचा प्रभाव ऐकण्यावर अगदी चटकन पडत असे. त्यांचे भाषण स्वस्थ चित्ताने आपल्या स्वतःच्या आत उतरून द्यावे आणि त्यांचे व्याख्यान संपल्यावर काही लोक त्यांच्याशी संवाद साधत असत आणि त्यांच्यापैकी किती जणांनी सांगितले की व्यक्तिशः आम्हाला त्याची करुणा जाणवली, तर काहींना त्यांच्यापासून ऊर्जेचा एक प्रचंड झोत पोहोचल्याची अनुभूती मिळाली. मग बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद, तेज किंवा लोक अगदी खिगळून त्यांच्याकडे पाहत हसत. आणि व्यक्तिमत्व, यशवैभव तसेच व्यावसायिक कॉर्पोरेट जीवनातील नेतृत्वात सर्वथाने प्रेरणा ठरवणारे प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांचे होते. एकूणच तो एक कृतिशील तत्वचिंतक होता आणि व्यक्तिमत्वाचे प्रमाण या जागतिक स्तरावरील परफॉर्मन्स यांची नेमकी दिशा व दृष्टी करणारी यांची वाणी होती. आणि त्यातही चैतन्यमय जीवन पद्धतीसाठी कित्येक किलोमीटर प्रभावी परिणामकारक विचारपूस विकसित केली जाते व या जीवनशैलीचा सर्वार्थाने स्वीकार करणाऱ्यांचे अवघे आयुष्य परावर्तित झालेले होते. अगदी जागतिक स्तरावर लोकांचा व नातेवाईकांचा, कंपन्यांचा त्यांच्या वैयक्तिक व कॉर्पोरेट विषयातील वाटचालीस ती एक नवी सखोल समृद्ध अशी दिशा बनवत होती आणि त्या दिशेतून तिला भरपूर काही प्रेरणा मिळणार होती. एक क्षणी व्यासपीठावर मोठ्या दिमाखात आकर्षक पावले टाकत तो चालत आला. त्याने निळ्या रंगाचा चष्मा आणि काळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता.
पहिले 1-2 वाक्यातच त्याने श्रोत्यांच्या मनाचा कब्जा घेतला आणि त्याचे आगतयुक्त उच्चारण असावध श्रोत्यांना सावध करणे इतके ठसठशीत होते. त्याच्या समोर प्रत्यक्षगृहात बसून त्यांच्या मुखाने त्यांचे नादयुक्त शब्द ऐकण्याचा आनंद काही वेगळाच होता. अनुभूत त्याने हळुवारपणे आणि ठामपणे बोलायला सुरुवात केली. मित्र हो, आपले जीवन लहान असले तरी तुमच्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या प्रतिभेला, तेजाला बाहेर येऊ द्या. त्यांना कमी लेखू नका. स्वच्छ मोकळे राहा. प्रत्येक माणसाच्या हृदयात एक जन्मजात उदात्त नेतृत्वाची व महानतेची भावना असते. ती वेळोवेळी उचलून येते आणि त्यामुळे मानवी जीवनात व समाजात पावित्र्याची भावना दिसून येते व त्यातून एक खोलवर जबाबदारी जाणीव निर्माण होते. आणि जबाबदारीची जाणीव ही एखाद्या मातेला आपल्या आजारी मुलाविषयी वाटणाऱ्या काळजीसारखी असते. आणि ही खोलवरची काळजी आपल्या कंपनीबद्दल, कंपनीतील उत्पादनासह सारे ग्राहक, सहकारी आणि यांच्या कल्याणासाठी वाटायला हवी. पृथ्वी तलावावरील आपल्या अस्तित्वाला अधिकाने गुणवान करीत एका महान प्रकल्पाची उभारणी आपल्याला करता यायला हवी. स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेतं आणि आपल्या आत दडलेल्या ऊर्जेला नेमकी थेट व धीट अशी दिशा व दृष्टी द्या. खरे तर यातून तुमच्या कंपनीतच नव्हे तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैश्विकरित्या क्षैतिजावर तुमची प्रतिष्ठा वैभवशाली बनणार आहे. सर्वात समृद्ध व सुखमय समाधानी जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडून येणे आवश्यक नव्हे तर अपरिहार्य आहे. अर्थात हे परिवर्तन ज्याचे त्यालाच घडून आणावे लागते. आपल्या भोवतालचे सारे जग कोलमडून पडत असताना, ऱ्हास पावत असताना आपल्या मनामध्ये गुणात्मक परिवर्तन घडून आणण्याची गरज आहे. आणि संपूर्णपणे चांगले बनण्यासाठी सारी ऊर्जा आपण एकवटायला हवी. संपूर्णपणे चांगले बनायला हवे. कृतीमध्ये, विचारात चांगले बनणे, उत्कृष्ट जीवनसरणी अनुसरणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्वतःच्या मनाचा शोध, मनाची व जीवनाची समज विकसित करणे, परिपक्व जीवनात यशप्रेत अभिप्रेत असणे, मन हृदय प्रगत करणं, जोपासणं, बहरणं, तुमच्या जीवनात सौंदर्य असणं, हे सारं उराशी घेऊन तुम्ही आपल्या जीवनाची, व्यवसायाची वाटचाल करायला हवी. तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात काय करीत आहात? मी जो तुम्हाला प्रश्न विचारतो आहे त्याचे उत्तर केवळ वर्तमानात आहेत आणि ते भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही. जर तुम्ही या प्रश्नांचे खरे उत्तर दिले तर तुम्हाला प्रेमाचा व जीवनाचा अर्थ कळू शकेल. तुम्ही तुमच्या आयुष्याचे हे काय करून ठेवले आहे. आता तुम्ही असे म्हणू नका की आम्ही या जीवनातली त्रुटी पुढच्या जन्मात भरून काढू, कारण केवळ वर्तमानातील हाच क्षण खरा आहे. या क्षणातील अर्थ व सौंदर्य, त्यातील शहाणपण व श्रीमंती ही केवळ आपली आहे. एक लक्षात घ्या की तुमच्याकडे जीवन नावाची अतिशय असामान्य अशी गोष्ट आहे आणि या जीवनात सर्वत्र दुःख, आनंद, अपरिधितपणा, वेदना, एकटेपणा, अमर्यादित सौंदर्य भारलेले आहे. आणि तुम्ही या सर्वांचे काय केले आहे? एक अतिशय मौल्यवान अशी या जगातील जीवन नावाची गोष्ट तुम्हाला मिळाली आहे, पण तुम्ही या जीवनाचा अक्षरशः विचका करून टाकला आहे. आपल्याच आयुष्याचे तुकडे तुकडे करून त्याचे विभाजन तुम्ही करून टाकले आहे. हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? आता कृपा करा आणि पण हे मूल्यवान दुर्मिळ आयुष्य नक्कीच संपू नका. तुम्ही नक्कीच जागे व्हा आणि तुम्हाला काय मिळाले आहे ते अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सर्व काही मिळवू शकता. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्या मनाला जपा. आपल्या मनाला आणि मनाच्या सौंदर्याला नष्ट होऊ देऊ नका. आणि कारण मन आणि सौंदर्य हे एकमेकांशी निगडीत असतात. मन हे अनंत आहे आणि आपल्याला असे मन तयार करायचे आहे की जे सध्याच्या आव्हानांच्या काय पण सर्व काळातील आव्हानांना समग्रपणे, संपूर्णपणे प्रतिसाद देऊ शकेल. मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येत आहे ना? मी तर म्हणेन की आपल्या आत व बाहेर प्रत्यक्ष काय घडत आहे याचे प्रथम आकलन करून घ्या. आणि हे फार फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला जेव्हा स्वतःचे नेमके आकलन होते तेव्हाच तुम्ही सार्थ जीवनाकडे वळता. मुख्य म्हणजे जीवनाचे सौंदर्य व संपूर्णत्व तुमच्या आकलनात येईल आणि जीवनाचे संकुलतत्व, त्याची गुंतागुंत व क्षणाक्षणाला होत राहणाऱ्या त्यातील प्रतिक्रिया यांचे संपूर्ण आकलन जोवर तुम्हाला होणार नाही तोवर या जगण्याला अर्थ येणार नाही. दैनंदिन जीवनातील समस्यांचे आकलन करून घेणे हे एक प्रकारे हृदयाचे ध्यानच असते. स्वतःच्या अगदी जवळून जोवर तुम्ही प्रारंभ करणार नाही तोवर फार दूर जाणे तुम्हाला शक्य होईल का? एवढे बोलून झाल्यावर तो काही क्षण थांबला. त्याची सभागृहातील प्रेक्षकांवर एकवार नजर फिरवली आणि तो आता पुढे काय बोलतो आहे याविषयी प्रत्येकाला उत्सुकता होती. श्रोत्यांच्या डोळ्यातली जिज्ञासा त्याला स्पष्टपणे जाणवल्यामुळे तो किंचितसा हसला. मग त्याच्या पॅन्टच्या खिशातून रुमाल काढला आणि कपाळावरील घाम पुसला. क्षणभर थांबून त्याचे एक खोलवर श्वास घेतला आणि पुन्हा एकदा अभिजात संयमपणे तो हळुवारपणे बोलू लागला.
मी तुम्हाला नेहमीच हे सांगत आलो आहे की महानतेवर आपला हक्क प्रस्थापित करा आणि या पृथ्वी तलावर त्या सूर्याखाली स्वतःची एक जागा खून निश्चित करा आणि भूतकाळाच्या कैदेतून मुक्त व्हा आणि भविष्यकाळाची आखणी करा. सर्वांचे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही. यशाच्या दिशेने धावणे हे कितीतरी युवकांना चुकीचे वाटते. मोठ्या प्रोडक्शनासंबंधी ठेवलेले उद्दिष्ट हे तर कित्येकांना ओझे वाटते. लक्षात घ्या, अलौकिक आयुष्य हे नेहमी यश आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी यांनी भरलेले असते. जीवनाचा मैतितार्थ हा दोहोंचा समतोलात सामावलेला आहे आणि यशविरहित आयुष्य हे तुमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करेल. आपल्याला जे माणूसपण आहे ते आपल्यात दडलेली कौशल्य पूर्णत्वास नेत एक परिपूर्ण जीवन जगण्याची आज बाळगून असते. आपण सगळे त्या महानतेसाठी जन्माला आलो आहोत हे कधीही विसरू नका. यश म्हणजे आपल्यातील सृजनशीलतेचा एक उत्कृष्ट आणि मूर्त आविष्कार आहे आणि तुमची प्रत्येक कृती तुमच्यातील सृजनशीलतेला मुक्त करीत असते. एकूणच यश ही एक सृजनशील कृती असते आणि यातही आपले स्वकर्म वा कृती आणि आपले आयुष्य यातले संतुलन हा अतीव समाधानाकडे जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी केल्याने आनंदाला प्रोत्साहन मिळते आणि यश आपल्यातला चैतन्यमद आणि बाहेर काढतो. पण आपण जर आपल्यातल्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी करणारच नसू तर मग उगाच या पृथ्वी तलावर भटकून आलो असे वाटेल. मित्रांनो, कुठलाही मुखवटा न घालता सहज साहजिकपणे जगणे हेच खरोखरी खूप सुंदर असते. कारण त्यात साधेपणा असतो, निर्वाज्यता असते. आपले स्वतःशी जेव्हा भांडण नसते तेव्हा अनेक गोष्टी घडू लागतात. एक लक्षात घ्या की माणूस जे काही करत असेल त्यात त्याने उत्कृष्ट असायला हवे. पण अशा कर्तबगारीबरोबर यशापाठोपाठ एकाएक त्याही येत असते. त्यातून असंभावी बाळसे धरत असतो आणि तेच समस्येचे खरे मूळ असते. काहींनी त्यावर समस्यादर्शक माना डोलवल्या. अनेकांनी तो काय बोलतो आपण आहे ते मनोमन पटत होते. काही क्षण थांबून तो पुन्हा म्हणाला, अनेक महान पुरुषांनी आपली व्यक्ती जीवने साक्षात कार्यशाळा करून ठेवल्या आहेत. अशा प्रभुत्वासमवेत संवादाचा व संगतीचा लाभ आपण नेहमीच घ्यायला हवा. विशेष म्हणजे या महान व्यक्तींनी आपल्याला प्रचितीनुसार पूर्ण परिवर्तनाच्या व सृजनशीलतेच्या वाटा आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि त्यांचे आकलन आपण मोठ्या उत्साहाने व नम्रतेने करून घेतले पाहिजे. मी तर म्हणेन की तुम्ही तुमच्यातील मर्यादेवर, भीतीवर आणि अपराधित्वाच्या जाणीवेवर मात करा. उठा. मानसिक ऊर्जेला प्रभावित करणाऱ्या शक्ती फार सूक्ष्म असतात. मुख्य म्हणजे त्या अनाम आणि व्यामिश्र असतात. मग त्यांच्या मोठ्या जिव्हाळ्याचे व प्रेमाने शोध घ्या. तुम्ही आपल्याला स्वतःला अपराधीपणा का वाटून घेता? आजवर हातून चुका झाल्या असतीलही, होऊ द्या, पण त्याच चुका पुन्हा मात्र करू नका. अपयशातून खूप काही शिकवायचे असते. तुम्हाला काय करू नये ते कळले पाहिजे. जर तुम्ही अगदी संपूर्ण क्षमतेने, संपूर्ण अस्तित्वाने जगत असाल तर मग तुमच्या स्वतःविषयी आणि स्वतःच्या आंतरिकतेविषयी तसेच जाणीव नेणीविषयी सजगता असेल तर तिथे अपराधीपणाच्या भावनेला कोणताही थारा मिळणे अशक्य असते. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपण, प्रवास, संमग्नता आणि सततचा रियाज तसेच आत्मशोधकता यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगाने प्रगती करीत राहते. हे कधीच विसरू नका. तुमचे भविष्य हे केवळ तुमच्याच हातात आहे आणि छोट्या पावलांचे मोठ्या प्रवासात, छोट्या यशांचे मोठ्या खजिन्यात निश्चित रूपांतर केले जाऊ शकते. अर्थात त्यासाठी मोठ्या संयमाची व दीर्घ प्रवासाची तयारी व मेहनत हवी असते. विचार भव्य करा, मात्र छोटी सुरुवात करायला लाजू नका. मित्रांनो, भले अपयशी व्हा, मात्र सुरुवात नक्कीच करा. आपले काम सर्वोत्कृष्टपणाने व पूर्ण क्षमतेने करा. कंपनीचा फायदा आपल्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करा. सर्व सहकाऱ्यांशी चांगले वागा आणि चांगल्या सहकाऱ्यांशी सर्वोत्तम वागा. ध्येय, उद्दिष्ट, स्वप्न तसेच महत्त्वाकांक्षा या संबंधी आपण नेहमीच बोलत आलो आहोत. पण महत्त्वाचा आहे तो प्रवासाचा प्रारंभ. तुमच्या प्रवासाचा वेग, तुमचे आत्मसमर्पण, तुमची बांधिलकी तसेच तुम्हाला वाटणारी जबाबदारी, जाणीव या सर्वातून तुम्ही खूप काही साध्य करणार आहात. हवी असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही सहज प्राप्त करू शकता. मग पॅशन तुमची तीव्रतम इच्छा, प्रेम वा जीवनरहित आयुष्यात आनंदाची पखरण करीत जीवनाला गती देत असते. खरी उद्योगशीलता व व्यावसायिकता यातूनच आकारते. तुम्ही गाठलेले यशोशिखर, तुम्हाला मिळणारा नफा, कंपनीचा पर्यायाने तुम्हाला होत असलेला विकास, विस्तार तुमच्या कार्यप्रणालीची व नेतृत्वाची ग्वाही देत असतो. तुमच्या हृदयात जर पॅशन नसेल तर तुमचे जीवन कंटाळवाणे होऊन जाईल आणि यातही आपल्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात
निर्मितीक्षम प्रेमाचा संबंध प्रस्थापित करणे आणि अत्यावश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे. मग आपल्याला जर काही साध्य करायचे असेल तर संवेदनशीलता अत्यंत आवश्यक आहे. संवाद, सहजीवन तसेच सहप्रवास यातून मनमनाची मिळणी होत असते आणि आपण आपली आपली ध्येयरेखा, आपले स्वकर्म तसेच आपला प्रवास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वीकारलेला रस्ता यांच्याशी आपल्याला संवादी राहिले पाहिजे. कारण यात जर अंतर पडले तर आपण कधी यशस्वी होऊ शकणार नाही. व्यापक जीवनदृष्टीने भविष्यवेधी जीवन प्रवास करताना तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा त्या प्रेम भावनेतूनच जी कृती घडेल ती घडू द्या. म्हणजे मग ती कृती योग्यच घडेल. लक्षात घ्या की आपल्यातील शहाणपणाला, समजूतदारपणाला जाग येणे फार फार महत्त्वाचे आहे. हे सर्व बोलताना त्याला एके क्षणी गदगदून आले आणि त्याच्या प्रत्येक शब्दात संवादाची उत्सुकता व करुणा होती. खरे तर त्याला बोलताना श्वास घेताना खूप त्रास होत होता. बहुधा श्रोत्यांच्या तळहातावर त्याला आपल्या स्वतःला दीर्घ आयुष्याच्या अनुभवातून, प्रवासातून गवसलेले ज्ञान ठेवून मुक्त व्हायचे असावं. दीर्घ श्वास घेत तो पुन्हा बोलू लागला. मला माहीत आहे की तुमच्यातील काही जणांना वर्तमानातील या क्षणाचे भान निश्चितपणे असणार आहे. प्रत्येक क्षण मोठ्या क्षणस्थेने व पूर्ण क्षमतेने जगत त्यातील शहाणपण व अर्थ आपण टिपायला हवा. आता आपण असुरक्षित जीवन या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. आपल्या साऱ्यांना डबक्यातील सुरक्षित जीवन जगण्याचा हव्यास असतो. पण मित्रहो, जीवन नदीसारखे आहे. सतत प्रवाही, सतत नव्या लाटा व वाटा चोखाळणारे शोषक, प्रेरक आणि काठावरून ओसंडून वाहणारे असते. आणि जीवन हे सतत तेच हे राहत नाही. काही माणसे स्वतःला छोट्या डबक्यातून कोंडून ठेवतात आणि मरून जातात आणि आपले सुरक्षित बंदर सोडून जावेसे त्यांना वाटत नाही. लक्षात घ्या की आपले सुरक्षित बंदर सोडून लाटांवर स्वार होत प्रवासाला निघा आणि आपल्या भोवतीच्या तटबंद्या तोडून टाका. आणि खरे जीवन हे अस्थिर असते, सतत बदलत असते आणि ते अतिशय त्वरित, चपळ व खोल असते. मुख्य म्हणजे त्यात विलक्षण व असामान्य जोश आणि सौंदर्य असते. पण दुर्दैवाने आपण असे जीवन हातून निसटून जाऊ देतो. सांगायचा मुद्दा हाच की आपल्या सद्भावांचा, चांगुलपणाचा, तुमच्या गुणांचा कस हा प्रतिकूलतेच्या समस्येला सामोरे जाताना लागतो. वाऱ्यावर अंधातरी तरंगणारे पक्षी तुम्ही कधी पाहिले आहेत का? ते किती असीम आनंद उपभोगताना दिसतात. पुढे काय होईल याची त्यांना चिंता नसते. ते क्षणाक्षणाला नव्याने जगत असतात. होय होय की नाही? मग आपण माणसं मात्र सुरक्षेतला कवटाळून बसतो आणि आपल्या समस्यांचा बाहू करतो. मित्रांनो, आपण समस्येच्या संकटांना बाहू नक्कीच करतो आणि वस्तुस्थिती ही आहे की आपल्या खऱ्या अर्थाने जगतच नाही. तीच तर खरी गोम आहे. काही तरुण तिशीतच मृत्यूवत जीवन जगताना दिसतात. जाज गायक व संगीतकार मार्ल्स डेव्हिस यांनी आपल्या भूतकाळातल्या कडू आठवणी, दुःखदा, अपमानास्पद अनुभव गाळून आपली नवीन ऊर्जत, उज्ज्वल कारकीर्द उभी केली होती. एक लक्षात घ्या, सुप्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन्सनने वडील रॉबर्ट डार्विन हे नामांकित डॉक्टर व आजोबा इरॅस्मस डार्विन यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. चार्ल्स लहानपणापासून पुस्तकांपेक्षा निसर्गात जास्त त्याला आवड होती आणि कीटकांच्या दुर्मिळ जातींचा गावात शोध घेणे, फुलांचे आणि खजिनांचे नमुने गोळा करणे याचा चार्ल्सचा नाद होता. तो पक्ष्यांच्या वर्तनाचेही निरीक्षण करीत असे. पक्षातील निरनिराळ्या फळच्यांनाही तो नोंदी घेत असे. त्यामुळे चार्ल्सची हुशारी शाळेत फारशी कधी दिसलीच नशी. आणि ग्रीक, लॅटिन तसेच गणित हे विषय तर त्याचे कच्चे होते. इतकेच नव्हे तर चार्ल्स फारतवा महत्त्वाकांक्षी नव्हता. त्यामुळे वडील त्याच्यावर फार नाराज असत. एक दिवस तर ते चार्ल्सला निसर्गाबद्दल, भ्रमंतीबद्दल खूपच बोलले आणि आपले आयुष्य तू फुकट घालवतो आहेस असेही त्याला ते म्हणाले. वडिलांनी त्याचे नाव वैद्यकीय शाखेत आणि नंतर धर्म शिक्षणार्थ केंब्रिज विद्यापीठात नोंदवले. डार्विन याची प्रकृती निसर्ग निरीक्षणाची आणि शास्त्रज्ञाची होती. मग एका बाजूला वडिलांचे ऐकून त्याने पदवी तर संपादन केली, पण दुसऱ्या बाजूला त्याचे निसर्गप्रेम, पक्षी, प्राणी आणि निरीक्षण त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. एके दिवशी एक महत्त्वाची घटना घडली आणि ती म्हणजे आरमार खात्यातील HMS बिगल या सर्वेक्षणार्थ जलपर्यटनास निघालेले एका जहाजावर निसर्गशास्त्रज्ञ म्हणून चार्ल्सची नेमणूक झाली आणि आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर संशोधन करण्याची व निसर्गातील चराचर वस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. यातूनच 19व्या शतकातील क्रांतिकारक सिद्धांताचा उगम झाला. तरुण पिढीला लॅपटॉप किंवा टॅबलेट समोर घेऊन तासनतास बसण्यात, मोबाईल फोनवर बोलत बसण्यात किंवा मॉलमध्ये फिरण्यात राहण्याचा आनंद वाटतो. सतत व्हिडिओ गेम खेळल्यामुळे मुले अशक्त आणि निष्क्रिय, निरुद्योगी होत चालली आहेत. आणि वस्तुस्थिती आहे, तुम्ही स्वतः फोनवर किती बोलता त्याकडे लक्ष द्या. तुमची जराशी काळजी घेतलीस तर उपयुक्त काम करण्यासाठी तुम्ही दिवसाला बऱ्याच वेळ वाचू शकाल.
आणि श्रीपंत किंगची कहाणी पाहण्यासारखीच आहे. प्रथम शिक्षक आणि नंतर एका औद्योगिक लॉन्ड्रीत काम करणाऱ्या स्टीफनच्या कॅरी नावाच्या कादंबरीचा मोठा नावलौकिक झाला. पण कधी आयुष्याच्या उत्तरार्ध प्रकाशांच्या नकारात्मकतेमुळे स्टीफिंग वैफल्यग्रस्त झाला होता आणि त्या नैराश्यात त्याने आपल्या कादंबरीच्या हस्तलिखित कचऱ्यात फेकून दिले होते. त्याच्या पत्नीच्या ते लक्षात येताच तिने ते कचऱ्यातून बाहेर काढत एका प्रकाशकाला दिले. तेव्हा केवळ $2500 पण त्या एकाच कादंबरीने स्टीफन किंगला मोठ्या नावलौकिक मिळवून दिला आणि तो जगप्रसिद्ध झाला. त्यामुळे एखाद्या प्रतिभाशाली कलाकृतीची दखल कोणी घेतली नाही किंवा मोठे आर्थिक यश त्याला मिळाले नाही तर त्या कलावंताला दोष देता येणार नाही. अभिजात कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंतांना भोवताली पसरलेल्या सामान्य दर्जाच्या कलाकृतींच्या वरची पातळी गाठल्याची व सगळ्या स्वतःला वेगळं ठेवण्यास धाडस दाखवण्याची किंमत चुकती करावी लागली. व व्हॅन गॉपने आठवड्याचे आठवडे उपास काढले तेव्हा कुठे त्याला रंग विकत घेता आले. मग त्याच्या सर्वोत्तम कलाकृती कॅनव्हासवर आल्या आणि सांगण्याचे तात्पर्य इतकेच की वाटेत येणारे अडथळे, समस्या, या प्रतिकूल स्थिती, गती ही नेहमीच तुमच्यातील चैतन्याला, तेजाला आणि आव्हानात्मक करीत असतात. आणि कष्टप्रद वाटचाल समोरून येणाऱ्या लाटांचे आक्रमण पचवल्यानंतरच खेळाला खरी रंगत येत असते. हे कधी विसरू नका आणि तो खेळ तुम्ही खेळत राहा. तुम्हाला भरपूर संकटे आणि तुम्हाला आव्हाने येतील, पण हे कधी विसरू नका तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि तोपर्यंत तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्ही कोणालाच तुम्हाला थांबवू शकत नाही. मित्रांनो, चालत राहा आणि स्वामींच्या नामात गुंग राहा. स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला सर्व गोष्टी शक्य होतील आणि तुम्हाला अशक्य असे काहीच वाटणार नाही. जोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला सर्व काही गोष्टी शक्य वाटू लागतील आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजू लागतील. मित्रांनो, एका अनोळखी माणसाबरोबर झालेली अनपेक्षित भेट हजारो वर्ष हातीशी असल्याप्रमाणे आयुष्याला गृहीत धरू नका. तुमचे भवितव्य तुमच्या समोर धुसर होत तरंगत आहे. जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत तुम्ही अस्तित्वात आहात. तोपर्यंत या पृथ्वीतलावर एक महान व्यक्ती म्हणून जगण्याची पराकाष्ठा करा. आता तो बोलता बोलता खाली पडला आणि त्याचा श्वास रोखला गेला. आता काय होणार? त्याचा श्वास चालू असेल का? खरं तर इतके प्रभावी आणि परिणामकारक शब्द, तत्वे जीवनवाशी प्रथमच ऐकत होती आणि कॉर्पोरेट जगातील कुशलतेचे व प्रभुत्वाचे जगणे आपल्याला शिकवता यावे यासाठी आपण इथं आलो आहोत. असं तरी प्रत्येकाला सांगत असली तरी वस्तुस्थिती ही होती, तिला आपली गेलेली पदप्रतिष्ठा पुन्हा परत मिळवायची होती आणि तिला आपल्या कॉर्पोरेट जगात आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करायचं होतं. कंपनीत व संपूर्ण कॉर्पोरेट जगतात आपले स्थान, आपले अस्तित्व बळकट करतील आणि आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठीच केवळ ती आली होती. अत्यंत स्थितिशील झालेल्या आपल्या कलाप्रवाहाला चैतन्यदायी करीत नवसर्जनशील शांततेच्या शोधात एक ख्यातनाम चित्रकारही तिथं व्याख्यानाला मोठ्या उत्सुकतेने जिज्ञासेने आला होता. या अगोदरच्या एका व्याख्यानातले त्याचे शब्द व चित्रकाराला वारंवार आठवत होते. सौंदर्याची व्याख्या करीत येत नसते, तुम्ही ती करूनही नका. सौंदर्य हे काहीतरी शब्दात पकडता न येणारे वाटणे आहे आणि ती एका मनाची अवस्था असते. निर्विकल्प, निशेष, रिक्त मन सुंदर असते आणि अशा मनाला सौंदर्याची जाण, ओळख होऊ शकते. या जगात अनेक गोष्टी अशा आहेत की त्या दिव्यत्वाच्या प्रकाशात दिसू शकतात आणि केवळ संवेदनशील मनाला तिथं सौंदर्याचा प्रत्यय येतो आणि येऊ शकतो. अखेर कलाकृती हे सृजनशील मनाचे शब्दात, चित्रात झालेले प्रकटीकरण असते. ती उद्योजिता आणि तो चित्रकार एकमेकांच्या शेजारी जरी बसले असले तर ते दोघेही तसे एकमेकांच्या ओळखत नव्हते. वक्त्याला दाद देताना मात्र दोघेही एकमेकांकडे अगदी सहजपणे पाहायचे. त्या दोघांच्या अगदी मागे 7व्या रांगेत एक अत्यंत फकीर वृत्तीचा दाढी वाढलेला गृहस्थ शांतपणे बसला होता. तो त्या सभागृहातील प्रत्येकाचा प्रतिसाद अगदी बारकाईने पाहत होता. त्याच्या चेहऱ्याच्या कमालीचा शांत व काहीसा संवेदनोत्सुक होता. बोलता बोलता त्या वक्त्याला खाली कोसळताना पाहून तो खूप दुःखी झाला आणि काही क्षण त्याचे डोळे भरून आले. पण त्याने स्वतःला महाप्रयत्नाने सावरले. त्या उद्योक्तेचे डोळे जळजावले व दुःखी होते. अर्थात ती आतून बरीच उदासीन व नैराश्यजन्य अवस्थेत असली तरी आपल्या आतील वेदना बाहेर दिसू नये यातील अतोनात काळजी घेत होती. पण असे असले तरी अपयशाची व नाकारले गेल्याची वेदना तिच्या चेहऱ्यावर मधूनच चमकून येत होती आणि तिचे मुद्दामच उत्साहवर्धक बदामी रंगाचा स्कर्ट परिधान केला होता आणि त्यावर गुलाबी स्कार्फ ओढला होता. एके क्षणी त्या चित्रकाराला म्हणाली, मला तर त्या व्यक्ताची खूप काळजी वाटते. त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना? मग त्यावर तो चित्रकार तिला म्हणाला, छे छे, असं काही मनात आणू नका. ते लवकरच बरे होतील आणि आपल्याशी संवाद साधतील. तुम्ही म्हणता तसंच व्हायला हवं.
एकदा त्यांना भेटायला हवं, त्यांच्याशी संवाद साधायला हवं. मला निश्चित आवडेल. खरं तर माझा आणि त्यांचा फारसा परिचय नाही, पण जरूर भेटा. त्यांच्याबरोबरच्या संवादातून आपल्याला एक नवे शहाणपण गवसू शकते किंवा सखोल, समृद्ध आणि स्वतंत्र विचार आहेत त्यांचे. मी तर अगदी भारावून जातो आणि तुमच्याप्रमाणे मलाही त्यांना भेटावंसं वाटतंय. पण एवढं बोलून तो चित्रकार काही पण क्षण गप्प बसला आणि काही क्षणांनी मोठ्या उभारीने उसने हसू आणत तो म्हणाला, आपण त्या वक्त्याला निश्चित भेटू, फक्त त्यांना बरं वाटलं पाहिजे. चित्रकाराने काळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. बहुधा तो ऑस्ट्रेलियन असावा. त्याने आता आपल्या दोन्ही दंडावर तसेच हातापायावर टॅटू काढले होते. क्षणभर तो आपल्या स्वतःशीच म्हणाला, देवा, यांना लवकर बरं कर. मला त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं खूपच आवश्यक आहे. त्यांना भेटल्यावर मी त्यांना सांगणार आहे की दुःखादार तुमची नेहमीच आठवण येत होती आणि तुमच्या हाती हे आयुष्य सोपवीन म्हणतो. मग तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगाल तसा डाव मांडील आणि तुम्हीच माझ्या वर्तनातला प्रकाश देऊ शकाल आणि द्याल. मग या कलेच्या प्रवाहात सुखदुःखाच्या हातगाईत एक नवीन जाणते पण येईल आणि ते भानच मला जीवनसम्मुख करेल. खरं तर भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त होत मला संपूर्ण नवेपणानं मला जगायचं आहे. या दुसर चकव्यात चैतन्य भान फक्त तुम्हीच मला देऊ शकता. तहानेनं व्याकुळ होऊन आता तुमच्यापाशी आलोय. सभागृहातील गर्दी हळूहळू ओसरू लागली आणि स्टेजवर देखील खुर्च्यांची आवराआवर सुरू झाली. एका निराश उदास नजरेने ते दोघे उठण्याच्या बेतात असतानाच मागून कोणीतरी त्यांचा आवाज दिला, मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? त्या दोघांनी सहजपणे मागे वळून पाहिले. अत्यंत फकीर वृत्तीचा दाढी वाढलेला इसम त्यांच्या जवळ येत त्यांना म्हणाला, तुम्ही त्यांची काळजी मुळीच करू नका. ते पुन्हा बरे होऊन नव्या जोमाने एका नवे व्याख्यान देतील. बघा तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती आहे. बरंच काही, खूप मोलाचं असं त्यात कार्य आहे. मुख्य म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं. या माणसानं जगभर फिरून आपल्या व्याख्यानातून, लेखनातून लोकांची न कंटाळता संवाद साधलाय. वयाच्या 80व्या वर्षी देखील ते एखाद्या तरुणाला लाजवेल अशा तडफीनं जिद्दीसह मोठ्या करुणेनं लोकांशी संवाद साधत आहेत. यात त्यांचं बोलण्याचं कौशल्य किती आहे आणि ते किती चांगल्या रीतीने बोलू शकतात. यात त्यांची जीवन जगण्याची वृत्ती किती चांगली आहे आणि अशी वृत्ती आपण स्वतः बाळगली पाहिजे आणि आपण त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान घेतले पाहिजे. एवढेच मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात केले पाहिजे आणि तसे जर आपण आत्मसात केले, नक्कीच आपण चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या लोकांशी आपली भेट होईल आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला घेऊ. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि जीवन जगत असताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला जीवन जगत असताना काहीतरी चांगले करण्याची बुद्धी येईल आणि तुमचे सर्व कार्य सफल होतील. एवढेच तुमच्या आयुष्यात तुम्ही आत्मसात करायला हवे आणि स्वामींना कधीच विसरू नका. स्वामींचे नामस्मरण नक्कीच डोक्यात ठेवा आणि दररोज स्वामींना आठवत जा. एवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच केलंच पाहिजे. एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथेच संपवू आणि भेटूया नवीन एक विषयात आणि नवीन एक व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही अगर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.